काँग्रेसच्या पडत्या काळात उभारी देण्याचे काम खासदार प्रकाशबाबू पाटील यांनी केले. सुभाष तात्या खोत. सांगलीचे लोकप्रिय खासदार हिंदरत्न प्रकाशबाबू पाटील यांची 78वी जयंती काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन कार्यक्रमात आयोजित करण्यात आला. प्रारंभी सुभाष खोत व प्रकाशबाबू पाटील यांचे स्विस सहाय्यक विलास गावंड यांच्या हस्ते प्रकाशबापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस खजिनदार सुभाष तात्या खोत यांनी बोलताना प्रकाशबाबू पाटील यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शेतकरी कष्टकरी लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम आपल्या काळात केले आहे. जिल्ह्याचे 5 वेळा खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा जिल्ह्यामध्ये उमटवला होता. काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेसला उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे. माननीय प्रकाशबाबू पाटील, डॉक्टर पतंगराव कदम, माननीय शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 1999 साली जिल्ह्याचे काँग्रेसचे विधानसभेचे 5 आमदार निवडून आले होते. यावेळी अनिल मोते यांनी बोलताना पुढील काळामध्ये सर्वांनी पक्ष वाढीसाठी एक दिलाने काम करून जिल्हा एकसंघ करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. यावेळी सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष अजित ढोले, हर्षवर्धन, प्रतीकदादा पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष संभाजी पाटील, ओबीसीचे अशोकसिंह राजपूत, गुलाबराव भोसले, श्रीमंत पांढरे, हनुमान साबळे, अरुण पळसुरे, श्रीकांत काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक प्रदेश सेवादलाचे संघटक पैगंबर शेख यांनी केले. शेवटी आभार मौलावी वंटमोरी यांनी मानले. यावेळी सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप, विजयराव नवले, अल्लाबक्ष मुल्ला, राजाराम साठे, विठ्ठलराव काळे, सिद्धार्थ गणाचार्य, रामसिंग परदेशी, गणेश वाघमारे, मीना शिंदे, शमशाद नायकोडी, सुनील पाटील, विक्रमसिंह उर्फ राजू पाटील, देशभूषण पाटील, चेतन पाटील, अरुण गवंडी, पोपट पाटील, प्रकाश माने, शिवाजी माळी, सुरेश गायकवाड, बाळासाहेब नलवडे, विजय विश्वास यादव, शिवाजी सावंत, मुफीद कोळेकर इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.